किसवलेला कोकम, ओलं खोबरं आणि कोथिंबीर. आता आपण ओलं खोबरं, जिरे, मिरची, लसूण आणि आलं मिक्सरला ग्राइंड करून घेऊया. आता आपण हे सगळं मिक्सरला ग्राइंड करून घेऊया. पेस्ट बनवण्यासाठी थोडं थोडं पाणी टाकून घेऊया. आता आपण मिक्स करून घेऊ. आता रेडी आहे पेस्ट. आता पेस्ट आपण घालून घेऊया. आता आपण ह्याला हलवून घेऊया. आता आपण हे वाटण पुन्हा मिक्सरला ग्राइंड करून घेऊया. आता मी पुन्हा काढून घेते. आता आपण हे ओतायचे पाणी. आता आपण खोबऱ्याच्या पेस्टला गाळून घेतलेलं आहे. आता आपण कोकम टाकून घेऊया. कोकम मध्ये जास्त पाणी असल्यामुळे मीठ कमीच टाकायचं. मीठ असल्यामुळे आता आपण वरून कोथिंबीर टाकून घेऊया. आता आपण मिक्स करून घेऊया. आता मला मीठ जरा कमी वाटते म्हणून मी अजून मीठ टाकणार आहे. आता आपण हलवून घेऊया. आपली सोलकढी आता रेडी आहे. आता ती जरा थंड होण्यासाठी आपण फ्रीजमध्ये टाकून घेऊया. त्याच्यामुळे आपल्याला प्यायला पण मजा वाटते. आपण पुढचा डिस्कस पुन्हा करून घेऊया. आता आपण पुढचा डिस्कस. आता माझी थंडगार सोलकढी रेडी आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बाय बाय.